जातोय इनफिल्डच्या वरतून लॉंगऑफच्या रिझन मध्ये. चेंडू मात्र थांबत नाही, चेंडू जातो सीमा पार. पहिल्या चेंडूवरती येतोय धन 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 करीत चौकार. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये चौकाराने सुरुवात केली होती, दुसऱ्या इनिंग मध्ये षटकाराने, आणि या इनिंग मध्ये पण पाहतोय आपण चौकाराने सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस पाहतोय आपण क्या बात आहे, जेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगलं व्यक्तिमत्व, दिलखुश दिलदार सन्माननीय रविदादा भोईर साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटमध्ये त्यांचे कित्येक मोठमोठे रेकॉर्ड आहेत, त्यातला एक 6 बॉलमध्ये 6 चौकार मारण्याचाही रेकॉर्ड त्यांच्या नावे आहे. यस, विदाउट पॉवर प्लेला जर कोणी तो रेकॉर्ड मोडला गेला तर त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय पण प्रतिम चेंडू हाताला गेला होता. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं सरळ निघून जातोय इष्ट्यांच्या वरतून. फलंदाज मात्र बघत होता आशेभय नजरेने, परंतु सुनील म्हात्रे सर अतिशय दक्ष पंच आहेत, माहिती आहे. जागा बनवली होती आणि घर खुलं ठेवलं होतं. चेंडू मात्र निघून गेला स्टंपच्या वरतून. या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धावची झाली सांगता. या वेळेस आपण पाहतोय ऑन साइडला खेळून काढलेल्या मेडूच्या रिझनमध्ये चेंडू जातोय आणि फायनली चेंडू मात्र सीमा पार येतोय चौकार. या वेळेस उडवलाय ऑन साइडला, पाहूया दुरून क्षेत्ररक्षक येतोय श्याम पाटील. त्या दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 या अंकावरती. पुढील चेंडू पाहूया काय घडतंय. यावेळेस मात्र पाहू शकता आपण खूप चांगला चेंडू आहे, निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर राहिली ती म्हणजे पाहू शकता आपण 10 या अंकावरती. कालिकामाता खारबाव आणि जयबोलना सरवलीपाडा यानंतर तयार राहायचं आहे. आणि प्रत्येक टीमला एक नम्रतेची विनंती आहे, ज्या टीमला 30 सर्कलमध्ये राहण्यासाठी प्लेयर दिलेला आहे त्यांनी जर नियमाचं उल्लंघन केलं तर त्याला तब्बल 1 वर्षभर थांबावं लागेल, तेव्हा त्याला पुन्हा चान्स दिली जाईल. याची नोंद घ्यायची आहे. कुठेही डोले झाप हात चलाकी करू नका, आपल्या टीमला त्याचा मोठा फटका बसू शकतोय. त्या कारणास्तव ज्याला कोणा टीमला 30 सर्कलच्या आतमध्ये राहण्यासाठी प्लेयर दिला असेल फिल्डिंगसाठी, तर त्यांनी जी जिम्मेदारी दिली तीच निभावायची आहे. थोडीशी चुकी आपल्या संघाला घातक परिस्थितीमध्ये नेऊन ठेवेल असं काही कृत्य करू नका, असा कमिटीचा निर्णय आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 10 या अंकावरती.
यावेळेस ओव्हर क्रमांक सेकंड किरण म्हात्रे येतोय गोलंदाजी मार्कवरती. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा तर जमा झालेल्या आहेत. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न आहे आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा आगाज प्रयत्न कॉलिंग सक्सेसफुल. या 2 धावा या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्ण होताना दिसत आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. आजच्या दिवसाला सुरुवात झाली. टार्गेट होतं 52 धावांचं, परंतु ओमसाहेब पीसे संघाला ते मात्र पूर्तता करता आली नाही आहे. पाहूया इथं मात्र किती धावांचं टार्गेट ओमसाहेब पीसे दिवसभर दिवा या संघासमोर ठेवतं. हे पाण्यासारखं राहील. पुढील चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम जरूर झाला आहे, परंतु लोमेन लँडमध्ये चेंडू पडतोय. या ठिकाणी आपण पाहतोय दुसरी धावेची कॉलिंग आणि या ठिकाणी पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय 14 या अंकावरती. मोठा फटका खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न जरूर आहे, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये तसं काय घेता येत नाहीत. ओव्हर क्रमांक 2 चालू आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साईडला येतोय. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. दुसरी धावीची इथेही कॉलिंग झाली. फेकी कुठेतरी चुकीची पाहायला मिळेल. परिणाम स्वरूप या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 16 या अंकावरती. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस क्या बात आहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव जे होते सांगता. धावसंख्या स्थिर 16 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. दिवसभर दिवा या संघासमोर तुम्हाला 50+ धावसंख्या असणं गरजेचं आहे, कारण फलंदाजी खूप चांगली आहे. चालू हंगाम आहे. या हंगामामध्ये किती प्रॅक्टिस आहे त्याच्यावरही निर्भर सर्व काही गोष्टी आहेत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मिस टाइम झालेला आहे. स्वतः गोलंदाज किरण येतोय. चुकी नाही आहे आणि अशा रीतीने फलंदाज झेलच्या स्वरूपात या ठिकाणी होतोय बाद. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण हलकीची अपील केली होती. खूप चांगला चेंडू या ठिकाणी शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला. एक चोटी धाव जरूर कंप्लीट झाली, परंतु कुठेतरी टेन्शनमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी किरण म्हात्रे यांची पाहायला मिळाली. एक गडी बाद केली आणि फक्त आपण जर पाहिल्या तर या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धापलकावरती लागली गेली ती म्हणजे 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 10 होत्या, या ओव्हरमध्ये आल्या 7, एकंदरीत 17. उर्वरित 2 ओव्हरमध्ये किती धावांची मजल मारेल हे पाहण्यासारखं राहील. ओमसाहेब पीसे संघाने मागील मॅचमध्ये सुद्धा चांगली फाईट दिली होती. 52 धावांचं टार्गेट चेस करत असताना, परंतु अंतिम क्षणामध्ये कुठेतरी कमी पडले. पाहूया या ठिकाणी किती धावांची मजल मारतील. एक भला मोठा डोंगर या ठिकाणी उभं करणं गरजेचं आहे. प्लीज दिवासवर दिवा वेळ आपण एक्स्ट्राचा घेत आहे, विनंती असेल. यस, पाणी येऊ द्या, पाणी येऊ द्या, पाणी प्या.
आपण पाहतात मित्र, भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेली चाचणी स्पर्धा, भव्य दिव्य असं आयोजन आणि आयोजनासाठी भरपूर मान्यवरांनी मात्र मोलाचं सहकार्य करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यातील आपण जर पाहिलं तर विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संजयभाई म्हात्रे यांच्याकडून आपण पाहतोय प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ज्या आकर्षक चमचमात्या ज्या ट्रॉफ्या आहेत त्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जी रोख रक्कम देणार ती सुद्धा सन्माननीय संजयभाई म्हात्रे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. माजी अध्यक्ष सन्माननीय पद्मागरजी चौधरी साहेब यांच्याकडून आपण पाहतोय आकर्षक टॉस बॉक्स, त्याचबरोबर तब्बल 50,000 रुपयाचा धनादेश पाहायला मिळतोय. आणि सर्वांचे लाडके मनमिळावू स्वभावाचे या मंडळाचे कार्याध्यक्ष मंगेशजी भोईर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहिलं तर आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर बीबी स्पोर्ट इत्यादीचे सर्वा सन्माननीय भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून आपण जर पाहिलं तर प्रत्येक मॅचसाठी जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते ती त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया जसं वेळ मिळेल तसं या देणगीदारांची आपण नावं पुकारणार आहोत. या ठिकाणी पाहूया उदय म्हात्रे दिवा एक्सप्रेस. यावेळेस पाहतोय आपण कार्पेटच्या साने चेंडू ऑन साईडला येतोय. एक धाव कंप्लीट केली गेली, थोडंसं फंबलिंग झालं, मिसफिल्ड झाली. पाहता पाहता एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं नाही. 2 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर 19 ऑन बोर्ड जाऊन पोचली जाते. खुल्या तनाने, खुल्या मनाने, खुल्या हाताने ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्याचा मोलाचा हात पुढे केलेला आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण पुन्हा एकदा ऑन साईडला. इथं मात्र पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळते. वारंवार किरण आज चुकतंय फिल्डिंगमध्ये आणि या ठिकाणी पाहतोय आपण आता काय करतंय, रनआउट केलं जाईल का आणि रनआउटच्या स्वरूपात हा एक फलंदाज होतोय बाद. त्यानंतर आपण जे ग्राउंड पाहतोय या ग्राउंडवरती ग्राउंडची व्यवस्था लागणार JCB वगैरे असेल. त्यानंतर हा साम्याना आहे, मंडप आहे. त्याचबरोबर 11,000 रुपयाचा धनादेश सन्माननीय विनोददादा ठाकरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तसेच उपाध्यक्ष श्यामदादा चौधरी साहेब यांच्याकडून सरवली ग्राउंड इथे आपल्याला पाहायला मिळते की मंडपची व्यवस्था. तसेच खांडपेगावचे एक प्रतिष्ठित नागरिक आणि उद्योजक सन्मान्य उमेशजी पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय 10,000ची देणगी आहे. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला. आता मात्र चांगला फिल्डिंग झालेला आहे, चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. म्हणून आपण पाहतोय एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 22 ऑन बोर्ड, 22 धावा धावफलकावरती लागलेल्या. एक रनांसाठी आपण जर पाहिलं ना तर झुजावं लागतंय, झगडावं लागतंय. खास करून आपण विचार केला तर ओमसाहेब पिसे या संघाला. पुढील चेंडू यावेळेस मात्र आपण पाहिलं तर अंधाधुंद बॅटिंगचं प्रदर्शन. बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू घेता येत नाही. जवळजवळ अर्ध्या फुटाचा अंतर असेल बॉल आणि बॅटमध्ये. पाहूया, प्रयत्न चालू आहेत परंतु प्रयत्नाने यश काय मिळत नाहीत. यस, उदय यांच्या 2 बॉलवरती 2 सिक्सर जर कुठल्या बॅट्समनने लगावले तर जगदीशजी म्हात्रे साहेब यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात है, एक आ गया, देखना पडेगा. नाही जेल होता, जेल ही सुटलं गेलं. यस, उदय म्हात्रे सुद्धा कमी नाहीत. तुम्ही माझ्यावरती षटकारावरती बक्षीस लावू शकता तर मी विकेट घेऊ शकतो हे दाखवून देत असताना, परंतु काय फिल्डरने त्यांना साथ दिली नाही आहे. थोडंसं चिंतेचं वातावरण दिसतंय चेहऱ्यावरती. पाहूया, शेवटचं चेंडू आहे, काय घडतंय, बिग हिट की विकेट. आणि इथं मात्र उडवला, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आता मात्र त्याच्या खाली. इथं मात्र पुन्हा एकदा चुकी होते. काय घडतंय, उदय म्हात्रेच्या गोलंदाजीवरती असं झेल सोडणं कुठेतरी संघाला घातक ठरू शकतंय. निश्चितच या 2 कॅच जर झाल्या असत्या तर उदय म्हात्रेची मॅन ऑफ द मॅच नक्की होती.
रेड कॅप म्हटलं तर डेंजर आणि डेंजर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपली त्याची पाहायला मिळाली. धावसंख्या जर पाहिली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र शेवटचा अंतिम ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये किती धावांची मजल मारतील हे पाहण्यासारखं राहील. विचार विनिमय चालू आहे दिवा स्पोर्ट दिवा संघामध्ये की कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची. यानंतर होणारा सामना मित्र पाहायला मिळेल कालिकामाता खारबा वर्सेस जय भोलेनाथ सरवलीपाडा. दोन्ही टीमला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन उपस्थित राहायचं आहे, कारण लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. जो संघ उशीर राहील त्याला पॅनलाइज केलं जाईल. आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये अमरस्वत कासने हा संघ उशिराने रिपोर्टिंग केली, त्यानं 3 धावांची पेनल्टी दिली. पेनल्टी जास्त द्यायची होती परंतु तो खूप दुरून संघ इथपर्यंत पोहोचतोय, त्या कारणास्तव कुठेतरी त्याच्यामध्ये कटौती केली. परंतु येथील आजूबाजूचा जवळपास जो कोणी संघ असेल आणि तो उशिरा येईल तर त्याला अधिक पेनल्टीचा सामोरे जावं लागेल, याची नोंद घ्यायची आहे. मित्र आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. काल थोडा उशिराने शेड्यूल चालू झाला. शेवटचा सामना आपण जर पाहिलं तर काय 3 ओव्हरचा खेळलेला होता, तर तसं काही चित्र न घडावं याच्यासाठी आपण सर्वांनी वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. कृष्णा मडवी शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी तयार होतोय. पंचांच्या डाव्या बाजूस सरसावतोय. पहिल्या चेंडूची फेकी फुल टॉस अधिक उंच गेलेला आहे. पाहूया काय घडतंय. यस, किरण मात्र नो डाऊट चांगला झेल पकडला गेला आहे. फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय फेल. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ नायकाने तयार राहायचा प्लीज विनंती असेल. मान्य रविदादा भोईर त्याचबरोबर जितेंद्रजी पाटील साहेब आहेत. आपणास विनंती आहे आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जाईल. या दोन टीममध्ये नाणेफेक एक चांगली लढत मित्र आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जय भोलेनाथ सरवलीपाडा तर दुसऱ्या बाजूला कालिकामाता खारभाव. विनंती आहे दोन्ही टीमला की आपण या लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. निश्चित जो संघ उशिराने येईल त्याला पॅनलाइज केले जाईल. आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये कासने संघाला मात्र पॅनलाइज केलं होतं लेट रिपोर्टिंग मुलं. डीजे चला या नाणेफेकीसाठी या. तसेच आपण क्षेत्ररक्षण लावून लगेच खेळायला सुरुवात करूया प्लीज विनंती असेल. वेळ वाया न घालवता
आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घेऊया. हॅलो, चला दोन्ही संघटक मनोज ठाकरे उपस्थित आहेत. बर्फानी बाबा इंटरप्राइजेस टेमघर नाणेफेकी कक्षामध्ये कालिका माता खारबाव आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा या दोन टीम दरम्यान आपण खारबाव टीम इथे उपस्थित आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा टीम चला कालिका माता खारबाव संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. प्रतिस्पर्धी संघ जयबलनाथ सरोलीपाडाचा संघनायक प्लीज आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. धन्यवाद. जय भोलेनाथ सरवलीपाडा टीम आलेत का? चला नाणेफेकी कंप्लीट करा. साई पाटील नक्कीच आपण जाऊया दुसऱ्या इनिंग कडे. दिवसो डिवा आणि ओमसाई पिसे. सन्मान्य जितेंद्रजी पाटील साहेब तसेच रवीजी भोईर साहेबांना विनंती, आपण या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. चला विनंती असेल या आपण लगेच नाणेफेक करून घेणार आहोत. एका बाजूला जयबलनाथ सरवलीपाडा, त्याचबरोबर कालिका माता खारबाव. कोण बोलतो? मी बोलतो. छापा असं कॉलिंग दिलेलं आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर अतिशय सुरेख फटका आपण बघतोय. नक्कीच अगदी चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमापर गेले. 4 धावांसाठी चौकार. किरण म्हात्रे अतिशय चांगली फलंदाजी. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कशी फटकेबाजी करावी याचं उत्तम उदाहरण देताना 2 चेंडूमध्ये 2 चौकार. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे बघा, इथे क्षेत्ररक्षकाची चुकी म्हणता येणार नाहीये. किरण म्हात्रेनं नक्कीच 3 मध्ये 3 चौकार मारण्याची कामगिरी केलेली आहे. वा. दिवसभर डिवा संघाचा संघनायक आणि चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकाचा पहिल्या सामन्यातून
सलामीला येऊन पहिले 3 चेंडूमध्ये 3 चौकार. गुड स्टार्ट. 41चं लक्ष असताना किरण म्हात्रेनं अतिशय चांगली सुरुवात केलेली आहे. नक्कीच आमचे परममित्र दिवस फॉर दिवस संघाचे सहकारी खेळाडू TDC बँकचे नक्कीच मॅनेजर मलंगडीतून शशी म्हात्रे सध्या यूट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहत आहेत. त्यांनी या स्पर्धेला आणि आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद शशी म्हात्रे. 4 मध्ये 4. ओमसाई पिसे टीम थोडीशी अडचणीमध्ये. क्या बात आहे. जय भोलेनाथ सडवीपाडा संघाचे एक अष्टपैलू खेळाडू रवी भोईर यांच्या नावावर देखील एक कारनामा आहे. सिनियर 40+ मधून सलग 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम. इथे बॅट कट बघा. खेळवृत्ती किरण म्हात्रेनं आपलं घर सोडलेलं आहे. 4 मध्ये 4 मारले आणि 5व्या चेंडूवर गोलंदाज मधुकर बजेकेनं त्याची विकेट घेतलेली आहे. फलंदाज बाद. एक्केचाळीसचं लक्ष. आज कृष्णा मडवीला संधी आहे. क्या बात आहे. बघता बघता कृष्णा मडवी वय वर्ष 45 गाठलेले आहेत. क्या बात आहे. फुलटॉस आणि पहिला षटकार कृष्णा मडवीच्या बॅट मधून. काय फटका खेळलाय. खेळाडू कक्षामध्ये आनंदाचं वातावरण. कृष्णा मडवीला आज 1 डाऊनला पाठवलं आणि षटकारांनी चाचणी स्पर्धेची सुरुवात. धावसंख्या झालेली आहे 22. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेत आणि आता उर्वरित 3 ओव्हरमध्ये 19 धावा फक्त बनवायचे आहेत. प्रल्हाददादा नाईक गावदेवी भादवड संघाचे संघनायक आणि संघटनेचे उपाध्यक्ष तसेच गणेश भाऊ पाटील मुकादम गणेशजी मुकादम कालिका माता खारभाऊ संघाचे सिनियर खेळाडू माजी संघनायक देखील राहिलेत. यानंतरचा सामना जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि कालिका माता खारभाव नाणेफेकी जिंकून सरवलीपाडा टीमनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. शरद भाऊ शरद भाऊ पाटील जगदीश म्हात्रे यांच्याकडून विनोद जाधव या गोलंदाजाला विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. जगदीश म्हात्रे हे देखील आपल्या संघटनेचे लॉट कमिटी मेंबर आहेत आणि प्रगती फोटो स्टुडिओचे मालक तुफान पिंपळच्या संघाचे यष्टीरक्षक फलंदाज देखील आहेत. विनोद जाधवचा पहिला चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून उचललाय. दुसरी धाव तेज तर्रार. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रत्नाकर आणि कृष्णा मडवी किरणनं 4 मध्ये 4 चौका ठोकून आपल्या दिवस फॉर दिवस संघाला सुरुवात चांगली करून दिलेली आहे. तर कृष्णा मडवीने देखील 1 चेंडूचा सामना केलाय आणि षटकाराने आपला अकाउंट ओपन केलाय. 1 ओव्हर 1 चेंडूमध्ये धावा बनले 24. विजयाचं लक्ष 41 धावांचं. मित्रांनो सर्वांना आम्ही विनंती करतो आपण क्रिकेट पास केला.
विनाकारण आपण मैदानामध्ये अधिक वेळ खर्च करू नका. चांगला चेंडू विकेट टू विकेट होता तितकाच चांगला अगदी कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. दुसरी धाव कृष्णा मडवीची चांगली कॉलिंग. क्या बात आहे कपिलदादा म्हात्रे, दिवस फॉर दिवा, कमलदादा पाटील असतील अगदी यांच्याकडून देखील दिवस फॉर दिवा टीमला शुभेच्छा आलेत. शशी म्हात्रे हा चेंडू अगदी आपण पाहिला तर वाईटच्या स्वरूपात. विनोद जाधवच्या मनामध्ये काहीतरी विचारमय सुरू आहे. फलंदाजी करताना धावा कमी बनलेत. नक्कीच पहिला सामना गमावल्यानंतर थोडासा दबाव जाणवतोय. देखील चांगला फटका आपण पाहतोय. अगदी लॉंग ऑफ खाली आहे. अप्रतिम देखना फटका रत्नकांतच्या बॅटमधून. हा येतो चौकार. 31 धावा फक्त. आता 10 धावा विजयापासून दूर. इथे बघूया अगदी हा चेंडू बॅटची कडा घेऊन चाललाय डीप फाईन लेगला सीमा पार. चौकार. 31 आणि 4 35 बनवायचे 41. म्हणजे आता जवळजवळ विजयाच्या समीत जवळ नजीक पोचलेले आहेत. फक्त इथून आता 6 धावा 14 चेंडू. इथे देखील अगदी अतिशय चांगला चेंडू बॅटच्या मधोमध घेतला आहे. आणि इथे देखील चौकारांची आजच्या दिवसातून एकाच सामन्यातून 2 चौकार हॅट्रिक पाहायला मिळत आहेत. पहिली हॅट्रिक किरण म्हात्रेनं आणि दुसरे हॅट्रिक रत्नाकर म्हात्रेच्या बॅटमधून. शशी म्हात्रे यांचे मोठे बंधू आहेत. नक्कीच कमलदादा आणि शशी म्हात्रे कोच असतील. कारण की क्या बात आहे. शशीकडून रत्नाकरला 1000 या चौकार हॅट्रिकसाठी पैसे ऑनलाईन येतील. चेक करा. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग. 1 धाव घेतलेली आहे. दुसरीसाठी देखील निघालेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. आणि इथे सामना जिंकलाय दिवास्फो दिवा टीमनं. फक्त 12 चेंडू मध्ये हा सामना फिनिश केलाय. 41 धावांचं लक्ष असताना दिवास्फो दिवा टीमनं काय सुरुवात केलेली आहे. आणि या सामन्याचा सामनावीर दिवास्फो दिवा संघाचा संघनायक किरण म्हात्रे. अभिनंदन संजीवन भाऊ.
बिल्डर अँड डेव्हलपर भगवानजी पाटील, बीबी स्पोर्ट इताडे यांच्याकडून सुंदर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. अभिनंदन किरण म्हात्रे. क्या बात है. रवी भोईर यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं वितरण. बेस्ट ऑफ लक किरण, पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. अभिनंदन पुण्यनाथ, अर्जुन बुवा, ऑल टीम, दिवा स्पोर्ट दिवा. चला चला मैदान खाली करा. जय भोलेनाथ सरोली बडा. नक्कीच बघा, आपल्या चाचणी स्पर्धेनंतर ज्या संघाने आपली कमिटीकडून स्पर्धेची तारीख घेतलेली आहे, तर पहिली स्पर्धा आपली होईल चाचणीनंतर जय हनुमान सरवली श्यामदादा चौधरी यांची 19 ते 23 नोव्हेंबर. त्यानंतर देवरोंग 28 ते 30, कोणगाव 28 ते 30, पिंपलघर 5 ते 7, नानकर 5 ते 7, सोनाले 12 ते 14, त्यानंतर सारंगाव 12 ते 14 आणि डिसेंबरमध्ये साविंद्रा 19 ते 21 आणि वडोनगर 19 ते 21. पिसे संघाची 26 ते 28, वरगड संघाची 26 ते 28, दिवा स्पोर्ट दिवा 2 ते 4 जानेवारी, खानपे 2 ते 4 जानेवारी, त्यानंतर गोवये 9 ते 11 आणि खारबाव 9 ते 11. आतापर्यंत तारखा आपण देण्यात आलेल्या आहेत संघटनेकडून. नक्कीच भगवानजी भोईर यांच्याकडून देखील आपल्या संघटनेला या चाचणी स्पर्धेसाठी धनादेश प्राप्त झालेले आहे. मंडळाचे अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेब, संस्थापक